नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुमंत शिंदे. विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे, मी राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयात मानसशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो. माझ्या आजच्या व्याख्यानाचा विषय हा मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 6 मानसिक विकृती ज्याचं नाव आहे, या प्रकरणातील आजचे माझे 2 मुद्दे आहेत. प्रामुख्यानं 6.5 जो असेल तो असेल मानसिक विकृतींचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, आणि माझा दुसरा मुद्दा असेल आजचा व्याख्यानाचा प्रमुख मानसिक विकृती 6.6 मेजर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण आता मानसिक विकृतींच्या वर्गीकरणाला सुरुवात करणार आहोत. तर पहा, मी या अगोदर तुम्हाला काही लेक्चर्समध्ये असं सांगितलं की अपसामान्य वर्तन हे विविध निकषांच्या आधारे ठरवावं लागतं आणि त्या निकषांच्या आधारेच आपण एखाद्या व्यक्तीच्या विकृतीचं निदान करू शकतो. म्हणजे त्या व्यक्तीला विकृती झाली आहे किंवा नाही झाली आहे याचं आपल्याला निदान करावं लागतं. पहा, प्रामुख्यानं कोणताही आजार असेल, म्हणजे तो शारीरिक आजार असेल किंवा तो मानसिक आजार असेल, ह्या आजारांवर उपचार करण्याच्या पूर्वी विद्यार्थ्यांनो या आजारांचं वर्गीकरण करणं फार गरजेचं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन करणं फार गरजेचं आहे. आता कसं पहा, एखादा शारीरिक आजार असेल तर तो कोणत्या वर्गामध्ये येतो किंवा तो त्या ठिकाणी बरा करत असताना त्याला कोणत्या त्या वर्गीकरणामध्ये टाकायचं हे त्या आजाराच्या लक्षणांच्या आधारे किंवा त्याच्यामुळे होणाऱ्या परिणामांच्या आधारे ठरवलं जातं. तर प्रामुख्यानं 2 प्रकारच्या या ठिकाणी आपल्याकडं वर्गीकरण प्रणाली आहेत. पहिली असेल विकृतीची निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका, आणि दुसरी आहे रोगांची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली. पहा विद्यार्थ्यांनो, तर मी तुम्हाला काय सांगतोय की मी सांगतोय की समजा एखादा शारीरिक आजार असेल, म्हणजे टायफॉईडसारखा आजार असेल किंवा मलेरियासारखा आजार असेल, तर हे दोनही आजार विशिष्ट एका वर्गामध्ये मोडतात. म्हणजे हे संसर्गजन्य जर आजार असतील तर संसर्गजन्य आजार, व्हायरल इन्फेक्शन्स असे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी क्लासिफिकेशन केलेले असतात. आणि मग त्या वर्गीकरणाच्या आधारे कुठलाही डॉक्टर त्या आजारावर कसा उपचार करायचा हे ठरवत असतो. मग एखादा आजार जर संसर्गजन्य नसेल तर त्याच्यासाठी वेगळा वर्ग असेल, आणि एखादा आजार जर संसर्गजन्य असेल तर त्याच्यासाठी वेगळा वर्ग असेल. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं क्लासिफिकेशन केल्यानंतर, वर्गीकरण केल्यानंतर त्यांच्यावर कसे उपचार करावेत हे त्या डॉक्टरांना कळतं किंवा त्यांच्यासाठी ते सोपं जातं. आणि म्हणून आपण कोणत्याही आजारांचं काय करत असतो, वर्गीकरण करत असतो. तसंच मानसिक आजारांचं सुद्धा या ठिकाणी वर्गीकरण केलं जातं. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी 2 प्रकारच्या वर्गीकरण प्रणाली आपल्यासाठी उपलब्ध आहेत. तर पहिली आहे त्या ठिकाणी विकृतींची निदानात्मक आणि संख्याशास्त्रीय माहिती पुस्तिका, DSM. DSM याचा लॉंग फॉर्म होतो डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर. यावर आपली पूर्वीसुद्धा थोडीफार चर्चा झालेली आहे. तर ही जी DSM पुस्तिका आहे, ही DSM पुस्तिका कोण प्रकाशित करतं, तर अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन नावाची जी मोठी संस्था आहे, ती संस्था ही पुस्तिका काय करत असते, प्रकाशित करत असते. त्या पुस्तिकेमध्ये काय दिलं आहे, त्या पुस्तिकेमध्ये जवळजवळ 22 उपश्रेणी दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो. आणि या 22 उपश्रेणींच्या आधारे या मानसिक विकृतींचं वर्गीकरण केलेलं आहे, लक्षणांच्या आधारे त्यांचं वर्गीकरण केलं आहे, उपचार पद्धतीच्या आधारे त्यांचं वर्गीकरण केलं आहे, आणि मग त्याच्या आधारे वेगवेगळे सायकॅट्रिस्ट जे आहेत ते त्या ठिकाणी उपचार करतात किंवा निदान करत असतात, लक्षात घ्या. आणि मग ही जी DSM आहे हिची पहिली आवृत्ती आली होती विद्यार्थ्यांनो 1952 साली, आणि तेव्हापासून तिच्या नवनवीन आवृत्त्या निघत गेल्या. आजच्या या जागतिक परिस्थितीला त्या ठिकाणी लक्षात घेऊन या DSMची 2013ला 5वी आवृत्ती आलेली आहे. आणि या 5व्या आवृत्तीच्या आधारे आपण मानसिक आजारांचं वर्गीकरण करतो किंवा त्यांना वेगवेगळ्या वर्गांमध्ये ठेवतो. आणि म्हणून ही जी DSM आहे ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती पुस्तिका आहे, जी EPA कडून प्रकाशित केली जाते. ठीक आहे. त्यानंतर दुसरी एक वर्गीकरण प्रणाली आहे रोगांची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली, जिला आपण इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज असं म्हणतो, ICD. आता विद्यार्थ्यांना ही ICD कोण प्रकाशित करतं, ही ICD WHO कडून प्रकाशित केली जाते. म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे
ही संघटना ICD नावाची वर्गीकरण प्रणाली काय करते, प्रकाशित करते. तर ही सुद्धा एक प्रकारची पुस्तिका आहे. या पुस्तिकेमध्ये काय दिलंय, तर या पुस्तिकेमध्ये शारीरिक आणि मानसिक आजारांचं वर्गीकरण दिलेलं आहे, ज्याच्या आधारे जगातले वेगवेगळे डॉक्टर, म्हणजे जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला डॉक्टर जो असेल तो या ICDचा वापर करतो आणि त्याच्या आधारे रुग्णांवर उपचार करतो आणि त्या रुग्णांना बरं करतो. तर ती जी पुस्तिका आहे ती आहे ICD, जिचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज, जिला आपण ICD असं म्हणतो, रोगांची आंतरराष्ट्रीय वर्गीकरण प्रणाली. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर अशा पद्धतीने ही जी ICD आहे, या ICDमध्ये सुद्धा अनेक आजार दिलेले आहेत, अनेक मानसिक विकृती दिलेल्या आहेत, त्यांचं वर्गीकरण दिलेलं आहे. हे वर्गीकरण मात्र DSM-पेक्षा वेगळं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ICDमध्ये दिलेलं जे वर्गीकरण आहे हे मर्यादित स्वरूपात आहे, कारण ICDमध्ये शारीरिक आजारांना सुद्धा स्थान दिलं जातं. तसं मात्र DSMच्या बाबतीत नाही आहे. DSM मात्र त्या ठिकाणी काय करते, फक्त मानसिक विकृतींवरच त्या ठिकाणी फोकस करते किंवा त्यांनाच महत्त्व देते. असो, अशा पद्धतीने या दोन पुस्तिकांच्या आधारे, या दोन प्रणालींच्या आधारे मानसिक विकृतींचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं, त्याच्या आधारे निदान केलं जातं आणि त्याच्या आधारे उपचार केले जातात. ठीक आहे. असो, तर हा होता आपला 6.5. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांना आता आपण पुढे जातोय. आता आपला पुढं 6.6 हा मुद्दा आहे आणि त्याचं नाव आहे प्रमुख मानसिक विकृती, किंवा ज्याला आपण मेजर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असं म्हणूया. प्रमुख मानसिक विकृती. बघा, मानसिक विकृती ह्या खूप आहेत, म्हणजे किती आहेत असं जर विचारलं तर ते आपल्याला निश्चित असा आकडा त्याचा सांगता येत नाही, कारण दरवर्षी एका नवीन विकृतीची भर पडते. म्हणजे जसा एखादा शारीरिक आजार दरवर्षी नव्यानं जन्म घेतो आणि त्याला वेगळं नाव दिलं जातं, त्याच प्रकारे मानसिक आजारांना सुद्धा विशिष्ट प्रकारचं नाव दिलं जातं. पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ही ज्या प्रमुख मानसिक विकृती आहेत, यातील आपल्याला काही महत्त्वाच्याच विकृती पाहायच्यात, कारण सगळ्यांचा अभ्यास करणं आपल्याला अभ्यासक्रमाच्या मर्यादेमुळे शक्य नाही आणि म्हणून त्यातली आपण एक एक विकृती पाहणार आहोत. तर पहा विद्यार्थ्यांना लक्ष द्या की यातली आज आपल्याला पहिली विकृती पाहायची आहे, चिंता विकृती. चिंता विकृती ही मानसिक विकृतींमधली पहिली विकृती आहे. पहा विद्यार्थ्यांनो, पूर्वी वर्गीकरण करत असताना, म्हणजे पूर्वीच्या वर्गीकरण प्रणालीनुसार ही जी चिंता विकृती आहे, ही विकृती सौम्य स्वरूपाची विकृती मानली गेलेली आहे. पहा, मानसशास्त्रामध्ये दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं, सौम्य स्वरूपाच्या मानसिक विकृती आणि गंभीर स्वरूपाच्या मानसिक विकृती. सौम्य स्वरूपाच्या मानसिक विकृतींना त्या ठिकाणी तुम्ही त्या सायकॅट्रिस्टकडे जाऊन औषध उपचार जे काही आहेत ते तुम्ही घरीच घेऊ शकता, किंवा त्या ठिकाणी घरच्यांच्या आधारानं, कुटुंबातल्या सदस्यांच्या आधारानं आपण औषध उपचार घेऊन त्या ठिकाणी या सौम्य स्वरूपाच्या विकृतींमधून बाहेर येऊ शकतो. परंतु काही विकृती ज्या आहेत ह्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. ह्या विकृतींचा उपचार घरी करता येत नाही, त्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलाइज व्हावं लागतं. तुम्हाला त्या ठिकाणी मेंटल हॉस्पिटल जे आहेत त्या ठिकाणी दाखल व्हावं लागतं, तिथे ॲडमिट व्हावं लागतं आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा उपचार घेता तेव्हा तुम्ही या गंभीर स्वरूपाच्या, त्यांना मानसशास्त्रामध्ये एक शब्द आहे पहा, त्यांना आपण सायकोसिस डिसऑर्डर असं म्हणतो, आणि ह्या विकृतींमधून आपण या ठिकाणी बाहेर पडू शकतो. ठीक आहे. तर आता आपण जी विकृती पहिली घेतलेली आहे या ठिकाणी, ती विकृती आहे चिंता विकृती. विद्यार्थ्यांनो, या चिंता विकृतीला मानसशास्त्रीय भाषेमध्ये एन्झायटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं. कोणती विकृती? एन्झायटी डिसऑर्डर. पहा, माझ्या शब्दाचा उच्चार नीट पहा. एन्झायटी म्हणजे चिंता. आता विद्यार्थ्यांना, तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे चिंता. आता आपण चिंता म्हणजे काय असं जेव्हा एखाद्याला विचारतो तेव्हा त्याच्यासाठी सांगणं ते फार कठीण असेल, कारण चिंता म्हणजे काय, तर चिंता म्हणजे एक विशिष्ट प्रकारची अस्वस्थ करणारी माणसाची मानसिक शारीरिक अवस्था असं म्हणून आपण त्या ठिकाणी चिंता म्हणत असतो. आता चिंता हा जो शब्द आहे याचा जर आपण ओरिजिन जर पाहिलं किंवा त्याचं मूळ पाहिलं तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कळेल की चिंता म्हणजे काय आहे. तर चिंता हा शब्द ग्रीक अभ्यासक्रम जो आहे किंवा ग्रीक जे तत्त्वज्ञान आहे, या ग्रीक तत्त्वज्ञानामध्ये लॅटिन भाषेमध्ये काही शब्दांचे अर्थ दिलेले आहेत. त्यामध्ये एन्झायटस नावाचा एक शब्द आहे. तर ह्या एन्झायटस नावाचा आपल्या भाषेमध्ये अर्थ होतो अस्वस्थ किंवा त्रस्त. आणि ह्या एन्झायटस शब्दापासून एन्झायटी हा इंग्लिश वर्ड बनला आणि त्याचा अर्थ आपण घेतो चिंता. आता चिंता आणि चिंता विकृती याच्यामध्ये फरक आहे विद्यार्थ्यांनो. बघा, चिंता विकृतीची त्या ठिकाणी व्याख्या
पहा या ठिकाणी मी व्याख्या करतोय. चिंता विकृतीची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की चिंता विकृती म्हणजे अस्पष्ट स्वरूपाची किंवा निश्चित सांगता येणार नाही अशा स्वरूपाची दैनंदिन कार्यांमध्ये बिघाड करणारी अस्वस्थ स्वरूपाची शारीरिक मानसिक परिस्थिती किंवा अवस्था म्हणजे चिंता विकृती होय. आता पहा चिंता विकृतीमध्ये मी काय सांगितलं व्याख्येमध्ये, मी असं म्हणतोय विद्यार्थ्यांनो की ही एक अस्पष्ट स्वरूपाची त्या ठिकाणी अस्वस्थता आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला चिंता विकृती झाली आहे त्याला निश्चितपणे सांगता येणार नाही की मला ही चिंता कशाची वाटते. पहा आणि म्हणून व्याख्येमध्ये सुद्धा आपण म्हणतोय की अनिश्चित स्वरूपाची अस्पष्ट स्वरूपाची परंतु जिच्यामुळे दैनंदिन कामांमध्ये बिघाड झालेला आहे किंवा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी काम करण्यामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत, सर्वसामान्य आयुष्य जगताना अडथळे निर्माण झालेले आहेत, अशा स्वरूपाच्या चिंतेला जी दीर्घकाळ टिकते तिला आपण चिंता विकृती असं म्हणतो. तर ही आहे व्याख्या चिंता विकृतीची. आता व्याख्या केल्यानंतर विद्यार्थ्यांनो आपण जेव्हा चिंता विकृतीचे काही प्रकार पाहू तेव्हा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजेल की चिंता विकृती नेमकी काय आहे, तिची लक्षणे कशी असतात, त्याचे परिणाम काय होतात आणि ह्या चिंता विकृतीचे प्रकार काय आहेत लक्षात घ्या. तर आता चिंता विकृतीचे प्रामुख्याने 2 प्रकार केले जातात विद्यार्थ्यांनो. पहिला प्रकार आहे सामान्य चिंता विकृती, जनरल अँझायटी डिसऑर्डर किंवा सर्वसामान्य चिंता विकृती, आणि दुसरी आहे भयगंड किंवा दुर्भीती जिला आपण फोबिया डिसऑर्डर असं म्हणतो. तर आपण एक एक प्रकार पहिल्यांदा पाहूया. पहिला प्रकार आहे विद्यार्थ्यांनो सामान्य चिंता विकृती, जनरल अँझायटी डिसऑर्डर. पहा आता ह्या विकृतीमध्ये काय आहे नेमकं, तर सर्वसाधारणपणे ही विकृती तुम्हाला लहान मुलांमध्ये सुद्धा दिसून येते, त्याचप्रमाणे ही विकृती तुम्हाला प्रौढ व्यक्तींमध्ये सुद्धा दिसून येते. लहान मुलांमध्ये जर 4 आठवड्यांपेक्षा चिंतेची लक्षणं दिसली तर त्या लहान मुलाला चिंता विकृती झालेली आहे असं त्याचं निदान केलं जातं. त्याचप्रमाणे प्रौढ व्यक्तीला जर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी चिंता विकृतीची जर लक्षणं दिसून आली तर तिला चिंता विकृती झालेली आहे असं त्याचं निदान केलं जातं. तुम्ही म्हणाल की मग लक्षणं काय आहेत, तर पहा चिंता विकृतीची लक्षणं आहेत झोप न लागणं, चिडचिड होणं, भूक न लागणं, कामामध्ये मन त्या ठिकाणी एकाग्र न होणं किंवा लक्ष एकाग्र न होणं, त्याचप्रमाणे थकवा जाणवणं किंवा वारंवार शौचाशी येणं किंवा त्या ठिकाणी सतत लघवीची भावना मनामध्ये निर्माण होणं आणि त्याच्यामुळं झोप न लागणं, सतत जावं लागणं, त्याचप्रमाणे या ठिकाणी शरीरावर घाम येणं, शरीराला थरकाप होणं किंवा शरीरावर विशिष्ट प्रकारचे डाग निर्माण होणं हा सुद्धा चिंता विकृतीचं एक लक्षण आहे. आणि मग त्या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की या लक्षणांपैकी कोणतंही एक लक्षण लहान मुलांमध्ये 4 आठवड्यापेक्षा जास्त जाणवत असेल तर त्यांचं निदान चिंता विकृती असं केलं जातं. आणि तेच प्रौढांमध्ये या लक्षणांपैकी कोणती 3 लक्षणं जर 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी जाणवत असतील तर त्या प्रौढ व्यक्तीचं निदान त्याला चिंता विकृती झालेली आहे असं केलं जातं. आणि कोणती विकृती, सर्वसामान्य चिंता विकृती असं त्याचं निदान केलं जातं. पहा ही चिंता विकृती का निर्माण होते याची अनेक कारणं सांगता येतील. या कारणांमध्ये सर्वसामान्य कारणं असतात की त्या ठिकाणी आर्थिक समस्या, कमालीची सामाजिक प्रतिकूल परिस्थिती किंवा त्या ठिकाणी प्रतिकूल कौटुंबिक परिस्थिती असेल, अशा अनेक त्या ठिकाणी कारणं आपल्याला देता येतील की ज्याच्यामुळं चिंता विकृती निर्माण होते. परंतु चिंता विकृती ही त्या ठिकाणी सौम्य स्वरूपाची विकृती आहे आणि तुम्ही योग्य प्रकारचे जर उपचार घेतले तर तुम्हाला नक्कीच या विकृतीमधून बाहेर पडता येईल. परंतु जर तुम्ही त्या विकृतीवर वेळीच उपचार घेतले नाहीत तर मात्र ह्या चिंता विकृतीचं पर्यावसन त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या मानसिक विकृतींमध्ये होऊ शकतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो आपल्याला चिंता विकृतीमधून लवकरात लवकर बाहेर पडणं गरजेचं असतं. तर ही झाली सर्वसामान्य चिंता विकृती जिची मी तुम्हाला लक्षणं सांगितली. अशाच प्रकारे चिंता विकृतीचा दुसरा प्रकार आहे विद्यार्थ्यांनो भयगंड किंवा दुर्भीती. बघा चिंता जेव्हा वाढते तेव्हा दुसरा प्रकार निर्माण होऊ शकतो ज्याचं नाव आहे भयगंड किंवा दुर्भीती किंवा ज्याला आपण फोबिया असं म्हणतो. पहा विद्यार्थ्यांनो आता भीती, या भीतीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. आता भीती आपल्याला कशाची वाटते हे सांगता येणं फार अवघड असतं बऱ्याचदा मानसिक विकृतींमध्ये. आणि म्हणून भीती ही सगळ्यांनाच वाटते. भीती वाटणं साहजिक आहे. एखादा धोकादायक उद्दीपक समोर पाहिला म्हणजे साप पाहिला किंवा त्या ठिकाणी तुम्ही कुत्रा पाहिला किंवा विंचू पाहिला किंवा वाघ पाहिला तर भीती वाटणं साहजिक आहे.
सर्वजण घाबरतात आणि भीती वाटल्यामुळं आपण आपल्या स्वतःचा काय करू शकतो, बचाव करू शकतो. म्हणजे आज आपण जिवंत आहोत याचं कारणच आहे की आपण काही गोष्टींना घाबरलो आणि काही गोष्टींना आपण घाबरल्यामुळं आपण त्याच्यापासून स्वतःचा बचाव करू शकलो. म्हणून सर्वसामान्य भीती वाटणं हे साहजिक आहे, ती भीती वाटू द्या. पण भीती विकृती जेव्हा निर्माण होते तेव्हा मात्र तिच्यावर उपचार घेणं गरजेचं असतं. तर आपण समजून घेऊया की भीती विकृती काय आहे. तर भीती विकृती म्हणजे भयगंड किंवा त्याला आपण फोबिया असं म्हणतो. तर ह्या विकृतीचं नावच फोबिया आहे. तर ग्रीक संस्कृतीमध्ये फोबिया किंवा फोबस नावाची एक देवता आहे त्यांची, आणि तिच्या नावावरून ह्या विकृतीला नाव देण्यात आलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे जेव्हा त्या लोक घाबरायचे ग्रीकमधले, तेव्हा त्यांना या फोबस देवतेला शरण जावं लागायचं आणि शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची विकृती बरी होते असं त्यांचं धारणा असायची. आणि मग त्यातून त्या विकृतीला नाव मिळालं फोबिया. तर फोबिया म्हणजे दुर्भीती. आता याची मी व्याख्या करतो बा विद्यार्थ्यांनो. याची व्याख्या अशी केली जाते भीती विकृतीची की कोणतंही निश्चित असं कारण नसताना वाटणारी सातत्यपूर्ण अशी आणि प्रमाणाबाहेरची अतार्किक भीती म्हणजे भीती विकृती होय. पहा मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. कोणतंही कारण नसताना, कोणताही स्पष्ट असं पुरावा नसताना त्या व्यक्तीला वाटणारी सातत्यपूर्ण आणि प्रमाणाबाहेरची भीती म्हणजे भीती विकृती होय. मुळात त्या व्यक्तीच्या आरोग्याला किंवा अस्तित्वाला कोणताही धोका नसतो किंवा त्या ठिकाणी ती व्यक्ती कोणत्याही खूप धोकादायक प्रसंगामध्ये नसते, तरीसुद्धा त्या व्यक्तीला असं वाटत असते की माझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे किंवा त्या ठिकाणी माझा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती त्यांना सतत वाटत असते किंवा चिंता त्यांना सतत जाणवत असते. म्हणजे या ठिकाणी एक उदाहरणच जर घ्यायचं झालं तर आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ शकू की त्या ठिकाणी एक कमल नावाची महिला आहे आणि ही महिला एके दिवशी त्यांच्या बिल्डिंगच्या छतावरती गेली आणि छतावरती गेल्यानंतर खाली पाहिल्यावर तिला प्रचंड प्रमाणाची भीती वाटायला लागली. आणि ही भीती इतकी वाटायला लागली की हळूहळू या महिलेनं अगदी घरातून बाहेर पडणं सुद्धा काय केलं, बंद केलं. म्हणजे ती सतत त्याचाच विचार करायची, मी बाहेर पडले तर मी कुठून तरी उंचावरून पडेल आणि माझा मृत्यू होईल, अशी तिला भीती वाटायची. पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाला कशा कशाची तरी भीती वाटत असते. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कशा कशाचा तरी फोबिया असतो. म्हणजे काही लोकांना अगदी एका झुरळाची भीती वाटते, काहींना पालीची भीती वाटते, तर काहींना त्या ठिकाणी सापाची भीती वाटते, काहींना अगदी क्षुल्लक अशा आळी, जी आळी असते ना त्या आळीची भीती वाटते, तर काहींना त्या ठिकाणी अगदी कुत्र्याची भीती वाटते. म्हणजे असा कोणता तरी एक उद्दीपक प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या मनामध्ये असतो की जो उद्दीपक पाहिल्यानंतर आपल्याला त्याची भीती वाटते. पण ती साहजिक असते. काही लोकांची ही भीती मात्र खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेली असते आणि परिणामी त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगता येत नाही आणि म्हणून त्यांचं निदान भीती विकृती झाली आहे असं केलं जातं. पहा तुम्ही, या फोबियावर अनेक चित्रपट आहेत. म्हणजे अगदी हिंदीमध्ये काही चित्रपट उपलब्ध आहेत. म्हणजे हिंदी चित्रपटच आहे फोबिया नावाचा. तुम्ही जर हा चित्रपट विद्यार्थ्यांना कधी बघितला तर तुम्हाला ह्या विकृतीच्या संदर्भात अनेक लक्षणं दिसतील आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ह्या विकृतीच्या संदर्भातली माहिती तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मिळेल. तर अशी ही फोबिया डिसऑर्डर आहे किंवा अशी ही भयगंड विकृती आहे. या भीती विकृतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विशिष्ट भीती म्हणजे स्पेसिफिक फोबिया आणि सामाजिक भीती म्हणजे सोशल फोबिया असे दोन प्रकार या ठिकाणी केले जातात. तर या ठिकाणी मी विशिष्ट भीतीचा या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख करणार आहे. विशिष्ट भीती म्हणजे स्पेसिफिक फोबिया. आता या ठिकाणी मी तुम्हाला काही प्रकार दिलेले आहेत, मी त्यांचं फक्त तुम्हाला ओळख सांगणार आहे. पहा, फोबियाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला आहे पहिला ॲक्रोफोबिया. आता पहा मुलांनो, ॲक्रोफोबिया म्हणजे काय? ॲक्रोफोबिया म्हणजे उंच जागांची भीती. काही लोकांना उंच जागी गेल्यानंतर ते ओरडायला लागतात, किंचाळायला लागतात, डोळे बंद करून घेतात, आक्रस्ताळेपणा करतात आणि त्यांना पॅनिक अटॅक येतो. म्हणजे अशा प्रकारे ॲक्रोफोबिया नावाचा एक फोबिया आहे, हा काही लोकांमध्ये तुम्हाला दिसून येतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ॲगारोफोबिया. ॲगारोफोबिया म्हणजे अनोळखी व्यक्तींची भीती.
आता ही ज्या अनोळखी व्यक्ती आहेत, ज्या कधीच भेटलेल्या नाहीत, त्या व्यक्ती अचानक समोर आल्यानंतर काही व्यक्तींना त्या ठिकाणी भीती वाटते. याला आपण ॲगारोफोबिया असं म्हणतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आणखी एक प्रकार आहे ॲक्वाफोबिया. आता तुम्हाला माहिती आहे ॲक्वा म्हणजे पाणी. काही काही लोकांना पाणी पाहिल्यानंतर ते ओरडायला लागतात, त्यांना भीती वाटते प्रचंड प्रमाणात, ते आक्रस्ताळेपणा करतात. त्यांना अगदी टी व्हीमध्ये जरी समुद्राचं चित्र दाखवलं किंवा मोठा तलाव दाखवला, लाटा दाखवल्या, तर ते अखंड तांडव करायला लागतात आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात भीती वाटायला सुरुवात होते. हा सुद्धा भीती विकृतीचाच एक प्रकार आहे. त्यानंतर झूफोबिया आहे विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी झूफोबिया म्हणजे प्राण्यांची भीती. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे झुरळाची भीती असेल किंवा वाघाची भीती असेल, सापाची, कुत्र्याची भीती असेल, अशी कुठल्या तरी एखाद्या प्राण्याची भीती काही लोकांना वाटत असते. त्यांना पाहिल्यानंतर ते किंचाळायला लागतात, त्यांना पॅनिक अटॅक येऊ शकतो. अशा प्रकारची झूफोबिया नावाची विकृती त्यांना झालेली असते. आणि शेवटचा आहे क्लस्ट्रोफोबिया. बंद जागांची भीती किंवा ज्या जागांवर कुणीच नाही आहे, अंधारी जागा आहे, आपण एकटे पडल्याची भावना जेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण होते, खिडक्या बंद होतात, दारा बंद होतात, तेव्हा मात्र ते ओरडायला लागतात, किंचाळायला लागतात, आक्रस्ताळेपणा करतात. आणि म्हणून हा सुद्धा एक भीती विकृतीचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या की आजच्या या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्यानं मानसिक विकृतींचं वर्गीकरण, याच्यामध्ये DSM आणि ICD या दोन त्या ठिकाणी प्रणाली पाहिल्या. आपण 6.6 मध्ये प्रमुख मानसिक विकृतींमध्ये आजचा पहिला एक प्रकार पाहिलेला आहे चिंता विकृती, जिच्यामध्ये मी 2 प्रकार सांगितले, सर्वसामान्य चिंता विकृती आणि त्या ठिकाणी भीती विकृती किंवा भयगंड. आता सर्वसामान्य चिंता विकृतीची मी काही लक्षणं सांगितली, त्याची काही कारणं सांगितली आणि त्या विकृतीच्या संदर्भातले काही परिणाम सांगितले. आणि मग शेवटी मी या ठिकाणी भीती विकृती संदर्भात बोललो. भीती विकृतीमध्ये त्या ठिकाणी विशिष्ट भीती विकृती, स्पेसिफिक फोबिया आणि सामाजिक भीती विकृती, की ज्यामध्ये समाजामध्ये जाणं, मिसळणं, सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेणं, यासारख्या गोष्टींमध्ये किंवा स्टेजवर जाऊन बोलणं, यासारख्या गोष्टींची त्या व्यक्तीला भीती वाटत असते. हिला आपण त्या ठिकाणी सामाजिक भीती असं म्हणतो. अशा पद्धतीनं आपण हे व्याख्यान या ठिकाणी इथं थांबूया. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.